नमस्कार, मी वर्षा. VN's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे तांदळाची खीर आणि पुऱ्या. त्यासाठी अर्धा वाटी सुरती कोळंब मिक्सरला एकदाच फिरवून घेतला व स्वच्छ धुवून 2 ते 3 ग्लास पाण्यात शिजत ठेवला. पूर्ण शिजून किमट झाल्यानंतर त्यात 2 वाट्या दूध टाकले. दूध व तांदूळ उकळून झाल्यानंतर 2 वाट्या गूळ घातला. दूध व तांदूळ उकळून झाल्यानंतरच टाकायचे, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. मिश्रण एकजीव झाल्यानंतर वेलची पावडर, चारोळी, सुकामेवा, चिमूटभर हळद व शेवटी चवी पुरेसे पाव चमचा मीठ टाकले. दाटसर झाल्यानंतर गॅस बंद केला. चला तर आत्ता वळूया पुऱ्यांकडे. ताटात पाव चमचा मीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा बेसन व 2 वाट्या गव्हाचे पीठ एकत्र करून पीठ घट्टसर मळून घेतले व एक मोठी पोळी लाटून घेतली. वाटीने पुऱ्या पाडून घेतल्या व तळून घेतल्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट काय ट्राय करू कमेंटमध्ये सांगा.